आपण एक मुरंब्याचा प्रकार करतोय आणि तिखट गोड चवीचा मुरंबा आहे तो. आपण आपल्याला फ्रीज मध्येच ठेवावा लागतो. एक छोटे 2 चमचे आपण तेल घालूया. आपल्याला याला फोडणी घालावी लागणार आहे. तेल जरा तापलं, एक छोटा चमचा राई घेतली आहे आणि एक छोटा चमचा आपण जिरं पण घेणार आहोत. याचं महत्वाचं साहित्य आहे, मी ह्याच्या आधी पण हा दाखवलेला मुरंबा, तर आपण हे चेचलेलं लसूण घालणार आहोत त्याच्यात. लसणामुळे खूप सुंदर लागतं. नेहमीच्या मुरंब्यापेक्षा खूप वेगळा प्रकार आहे हा आणि हाही आपण गुळामध्ये करणार आहोत. गॅस आपल्याला एकदम मंद ठेवायचं आहे. एक पाव चमचा आपण हळद घालूया. एक छोटा चमचा आपण लाल काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहोत आणि याच्यात आपल्याला पण हा कैरीचा किस घेतलेला आहे, कैरीचे तुकडे केले तरी चालतात आणि आपण आता गुळ अंदाजाने याच्यात घालणार आहोत. 1 वाटी जर कैरीचा किस असेल तर 1 वाटीच गुळ घ्यायचा आपल्याला आणि थोडीशी आपण गोडीसाठी साखर घालणार आहोत. आता मी हा मुरंबा जो आहे तो ओव्हन मध्ये करते, बघावं लागत नाही आपल्याला. गुळाचं पाणी होईलच, आपण कैरी याच्यात टाकून देऊया. कैरीचे तुकडे केले तरी छान लागते एकदम, पण आपण किस करणार आहोत आणि हा पण आपल्याला फ्रीज मध्येच ठेवून द्यायचा आहे. पाणी सुटेल त्याला आणि त्याच्यामध्ये कैरी मस्त शिजली जाईल. आपण याच्यावर झाकण ठेवून देणार आहोत. थोडंसं आपण याच्यात मीठ पण घालणार आहोत, किंचित अगदी 2 चिमूट मीठ घालते मी. आपण याच्यात साखरेचा पण थोडासा वापर करूया. आपण चहाचे एक 4-5 चमचे साखर घालूया. आता गोड आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. फक्त हे पाणी गुळाचं सुकेपर्यंतच आपल्याला शिजवायचं आहे आणि मस्त एकदम हवाबंद डब्यामध्ये फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं आहे. खूप सुंदर लागतो. लसणाची एक वेगळीच चव असते याला. थोडं झाकण ठेवूया आणि मस्त शिजवून घेऊया. आपण कैरीची एक लाल चटणी पण करून दाखवणार आहोत. त्यासाठी मी या काश्मीरी मिरच्या भिजत घातलेल्या आहेत, ओलं खोबरं आहे आणि लसूण पाकळ्या आहेत, तसंच कैरीचे काही तुकडे घेतलेले आहेत. थोडंसं आता मीठ घालू याच्यात आणि हे सर्व मी वाटून घेऊया. ह्याला मी फोडणी घालणार नाहीये, ही नुसतीच ठेवायची. भाकरी बरोबर वगैरे खूप सुंदर लागते. एक चहाचा चमचा साखर घालते, कारण ती आंबट गोड चवीची आपली हे होईल आणि आपण ही वाटून घेऊया. कैरीची मस्त लाल अशी चटणी झालेली आहे, खूप सुंदर तिखट गोड आंबट अशा चवीची. तर नक्की करून बघा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोकणातल्या अगदी प्रसिद्ध अशा पदार्थांची कैरीचे पदार्थ आपण दाखवलेले आहेत आणि तशी थाळीच आपण खास बनवलेली आहे. तर तुम्हाला एक एक पदार्थ मी दाखवते काय काय बनवलंय ते. तर हे आहे चित्रान्न. आपण कैरीचा जो भात आहे तो बनवला आहे. हा साधा भात आहे आणि त्यासोबत कैरीची आमटी आहे, म्हणजे सार आहे कैरीचा किंवा कढी म्हणता येईल. ही कोशिंबीर आहे, कांदा आणि फक्त आपण कैरीचे तुकडे घालून कोशिंबीर बनवली आहे. नंतर हे लगेचच खाण्यासाठी थोडंसं लोणचं बनवलेलं आहे. आपण याच्यामध्ये मी दाखवली नाही रेसिपी, फक्त आपण याच्यात मिरची आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे, मिरची पावडर आणि हे असं बनवून ठेवलेलं आहे. ही लाल चटणी आहे कैरीची. तसंच हा लसूण घातलेला मुरांबा आहे, एक वेगळा प्रकार, आणि हे अर्थातच मन आहे. तर इतकी सुंदर परिपूर्ण थाळी आणि तेही कोकणातील पदार्थांनी सजलेली. तर नक्की रेसिपी करून बघा. आणि कैरी अशी थंड आहे एकदम, म्हणजे आता उन्हाळा जो असतो तर त्याला मारक अशासाठी कैरी आपण पन्ह त्याच्यासाठीच आपण बनवतो. तर कैरी खूप एकदम पौष्टिक पण असते. तर नक्की रेसिपी करून बघा. आणि रेसिप्या वेगवेगळे असे व्हिडिओ मी बनवलेले आहेत, तर नक्की ते जाऊन चॅनेलवर तुम्ही बघू शकता. तर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.